शांत राहण्याचे फायदे कोणते आहेत? 1. जर तुम्हाला शांत राहण्याची कला अवगत झाली तर तुम्ही नेहमी कन्फ्यूज राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. 2. जर तुम्ही शांत राहिलात आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच बोललात तर लोक तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतील आणि त्याचबरोबर तुमच्या बोलण्याला महत्त्व देखील देतील. 3. शांत राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपण जास्त न बोलल्यामुळे आपल्या ज्या सिक्रेट गोष्टी असतात त्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळे आपला फायदाच होतो. 4. शांत राहिल्यामुळे समोरच्याचे म्हणणे आपण ऐकू शकतो आणि समजूनही घेऊ शकतो. त्यामुळे समोरच्याचा आपल्यावर विश्वास निर्माण होतो. 5. तुम्ही जितकं शांत राहाल आणि कमी बोलाल तितकंच लोक तुम्हाला पसंत करतील आणि समजूतदार म्हणून व्हॅल्यू देखील देतील. 6. शांत राहिल्यामुळे गरज नसलेल्या चर्चेपासून तुम्ही वाचता आणि त्यातले तुमचा वेळही वाचतो. तोच वेळ तुमच्या कामात लावू शकता. 7. शांत राहिल्याने आपला मेंदू जास्त ॲक्टिव्ह होतो आणि आपल्या मेंदूमध्ये नवनवीन आपल्या कामासंबंधित आयडिया निर्माण होतात आणि त्यामुळेच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मार्ग शोधू शकतो. 8. शांत राहिल्याने डोकं शांत राहतं आणि त्याचमुळे रागाला नियंत्रित करता येतं. 9. कमी बोलल्याने शांत राहिल्याने आपल्या मनावरचा तणाव कमी होतो की जो आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 10. मौन हे एक असं शस्त्र आहे जे योग्य ठिकाणी वापरून समोरच्याशी न भांडताही आपण त्याला हरवू शकतो. 11. मनाची शांतता आपले ध्येय शोधण्यासाठी देण्याच्या मार्गावर सतत निरंतर चालण्यासाठी मदत करते. 12. शांत राहिल्याने तुम्ही स्वतःला चांगले ओळखू शकता, तुमच्यामधील चांगल्या गुणांना ओळखू शकता आणि त्यामुळे तुमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. 13. नको तिथे न बोलल्यामुळे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित होऊन आपण जास्त स्ट्रॉंग बनतो आणि आपली मूर्खात गणना होत नाही. 14. कामाच्या ठिकाणी शांत राहिल्याने एखादी गोष्ट समजण्यासाठी वेळ मिळतो आणि तिथे योग्य तो निर्णय घेऊ शकतो. 15. संशोधनानुसार जर दिवसातील काही मिनिटं आपण मौन राहिलो तर चांगले काम करण्यासाठी आपल्या मेंदूची क्षमता वाढते. अशाच व्हिडिओंसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया उद्याला एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.